बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया। आदिती, आदिती, प्रसादाचं बघ जरा. हो आलेच. आदिती, अगं हा जय कुठे गेलाय? हा, तुला काही सांगून गेलाय का? नाही बहिणी. काय विचित्र वागणं घ्यायचं. हा, आज घरात गणपती येतं, त्याने असायला नको का? मला ना काळजी वाटायला लागली या पोराची. आधीच डोक्याला कमी व्याप आहेत का? त्याचा स्वभाव असा विचित्र, काही बोललं की पटकन डोक्यात राग घालून घेतो, म्हणून बोलायची भीती वाटते. असा सणासुदीला न सांगता घराबाहेर पडलाय म्हणजे नक्कीच ह्याच्या बिझनेस मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. नाही बहिणी, प्लीज असं नका म्हणू. असं काही नसेल. हे तू काय मला सांगतेस? तुझ्या आधीपासून ओळखते हा मी जयला. पण काळजी वाटते ग पोराची. काय करणार? मला तर नक्कीच वाटतंय काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार, आणि तर घरात सांगायचं कसं असा प्रश्न पडला असेल त्याला बहुतेक. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मालाची डिलिव्हरी झाली पाहिजे, नाहीतर आम्ही तुझ्या अगेन्स्ट ऍक्शन घेऊ. 5 लाख रुपये नाही येतो माझ्याकडे. एवढे पैसे मी आणू कुठून? मला काय विचारते? त्याची अरेंजमेंट तू करायचा, नाहीतर जेलमध्ये जायची तयारी ठेव. मला माहितीये तू माझ्यावर रागवला, हो ना? जय यार, तुझ्याशी बोलतोय मी. आय एम सॉरी. स्वातीला पण मी खूप बोललोय, पण ती जे काही वागली आहे ते सगळं स्वाभाविक आहे सुहास. तुझी बाईक विकून हॉस्पिटलचं बिल भागलं, पण आधी ती बरी झाल्यानंतर बाईक तर परत आली नाहीये ना. जय, इतका फॉर्मल नको वागूया. आपल्या मैत्रीपेक्षा ती बाईक जास्त महत्वाची होती का? हो, निदान स्वाती वहिनीसाठी तरी. जय, मला माहितीये तू माझ्यावर नाराज आहेस, पण या अशा गोष्टींमुळे आपल्या दोघांच्या मैत्रीमध्ये प्रॉब्लेम नकोय मला. अशा हजारो बाईक्स मी आपल्या मैत्रीवर ओवाळून टाकेन. तुला आठवतंय जय, लहानपणी तुझी नवी कोरी सायकल मी पहिल्याच दिवशी तोडली होती, पण सगळा ब्लेम तू स्वतःवर घेतलास. अण्णांनी इतकं फोडलं तुला, पण तरी देखील तू माझं नावही नाही घेतलंस. मी मात्र कमी पडलो जय. माझ्या बायकोला थांबवू शकलो नाही मी. ओके सुहास, या व्यवहारी जगात इमोशन्सना काही किंमत नाहीये सुहास. तुझी बाईक गेली, माझ्या आईचं मंगळसूत्र गेलं, आपल्यातला व्यवहार संपला. काय व्यवहार संपला? अरे काय बोलतोस तू? आपण एकमेकांबरोबर वाढलो, एकमेकांची सुखदुःख शेअर केली, याच्यात इमोशन्स नव्हती, मैत्री नव्हती. हा फक्त एक व्यवहार होता असं म्हणायचंय?
जीव तोडून मी तुला सांगतोय माझ्या बायकोचं चुकलं, त्याच्यासाठी मी माफी मागतो तुझी, पण तुला त्याचं काहीच नाही. बरोबर आहे जय, माझंच चुकलं. प्रत्येक वेळी मी तुझी पाठराखण केली, तुझ्यासाठी लोकांशी भांडलो, तुझ्या हट्टी स्वभावाकडे दुर्लक्ष केलं. पण आता कळतंय त्याला तू मैत्री समजत नव्हतास. तुला माझी किंमत आत्ता नाही कळणार. जेव्हा खरंच तुला माझी गरज भासेल ना, तेव्हा तुला माझी किंमत कळेल. बाय. सुहास, सॉरी, आय एम सॉरी. सुहास, ऑलरेडी सगळं माझ्या विरुद्ध चाललंय. तू पण सोडून नको जाऊस मला. मला खूप गरज आहे तुझी. मूर्ख आहेस तू. किती काही बोललो तरी तुला सोडून जाऊ शकतो? बोल, काय झालं? एका कोरियन कंपनीने त्यांचा माल अर्ध्या किमतीत मार्केटमध्ये आणला. ऑलमोस्ट सगळं मार्केट कॅप्चर केलं. त्यात माझ्या सगळ्या क्लायंट्सनी स्वतःच्या ऑर्डर कॅन्सल केल्या. त्यामुळे आता हा सगळा माल माझ्या गळ्यात येऊन पडला. असं कसं काय झालं? पण तू आता तो माल कंपनीला परत कर ना. नाही तसं करता येणार. उत्साहाच्या भरात मीच त्या मेहतांबरोबर कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय, ज्यात स्पष्ट असं लिहिलंय की माल परत घेतला जाणार नाही. त्यामुळे मला आता एकतर हा माल विकावा लागेल, नाहीतर त्याला 5 लाख रुपये द्यावे लागतील. आणि ते नाही दिले तर हा मला जेलमध्ये टाकण्याची धमकी देतोय. अरे पण ही सरळ सरळ फसवणूक आहे. पण काय करणार? नाही, आणि माझा शहाणपणा नटलाय मला. मीच त्यांना म्हणालो मला 6 महिन्याच्या क्रेडिट पेक्षा मी 1 महिन्यात देतो सगळे पैसे. त्यामुळे आता लवकरात लवकर त्याचे पैसे द्यावेच लागणार. जय, एवढे पैसे आणायचे कुठून? आय एम सॉरी जय. मी कितीही प्रयत्न केले ना तरी या बाबतीत मी तुझी काहीच मदत करू शकणार नाही. आय एम हेल्पलेस. बस, तू का मनाला लावून घेतोय? या परिस्थितीत कोणीच काहीच नाही करू शकत. जय, पण हे सगळं जेव्हा आदितीला कळेल, घरच्यांना कळेल, तेव्हा त्यांचं काय होईल? माझ्या नशिबाचे भोग आहेत सगळे. माझ्या सगळ्या प्रेमाच्या व्यक्तींना मी आजपर्यंत फक्त दुःख देत आलो. आदितीचंच बघ ना, लग्न करून स्वतःची सगळी नाती तोडून माझ्या बरोबर आली, पण मी काय दिलंय रे तिला आजपर्यंत? फक्त दुःख आणि त्रास. तू ही नोकरी करतेस ना, तेच खूप आहे माझ्यासाठी. अजून काही करू नकोस प्लीज. माझ्यावर एवढे उपकार करू नकोस की मलाच माझी लाज वाटायला लागेल. माझ्या आणि जयच्या बाबतीत असं का घडतंय देवा? मी त्याला इतकं हताश, इतकं केविलवाणं नाही पाहू शकते. आणि या सगळ्याचं कारण मी आहे. माझ्या नोकरी करण्याच्या निर्णयामुळे तर त्याचा स्वतःवरचा विश्वास उडाल्यासारखा झालाय. मी नोकरी करायचं ठरवलं ते त्याच्यासाठी, त्याची सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत ना म्हणून. असं वाटलं होतं की आम्ही दोघंही मिळून त्याची महत्वाकांक्षा पूर्ण करू. पण आज माझ्या निर्णयामुळे आम्ही एकमेकांपासून दूर चाललोय. जय, मला तू हवायस रे, बाकी काहीही नकोय. माझ्या नोकरी करण्यामुळे तू माझ्यापासून लांब गेलास ना तर मला नाही करायची नोकरी. माझंच चुकलं. मी चुकीचा निर्णय घेतला. जर आपली स्वप्नच आपल्या नात्यामध्ये अडथळा ठरणार असतील ना, तर ती स्वप्न नकोयत आपल्याला. मला तुझ्यापेक्षा नोकरी महत्वाची नाहीये.
हॅलो हॅलो देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स. येस येस. मी अदिती बोलते. हा अदिती बोल. तुमच्या कंपनीत माझं सिलेक्शन झालं होतं, पण मी हे सांगायला फोन केलाय की मी ही नोकरी नाही करू शकत. असं कसं म्हणू शकतेस तू अदिती? कंपनीचा बॉन्ड साईन केलायस तू, सर लीगल ऍक्शन घेतील तुझ्यावर. आमच्या इथे एक प्रिया नावाची एम्प्लॉई होती, तिच्या बाबतीत पण खूप कडक ऍक्शन घेतली होती सरांनी. काय बोलताय तुम्ही? मी नोकरी जॉईन करण्याआधीच तुम्हाला हे सगळं सांगते. प्लीज तुम्ही माझा हा निरोप सरांना द्या. हे बघ अदिती, हा फक्त निरोप नाहीये, हा तुझा निर्णय आहे. त्यामुळे प्लीज तुला जे काही बोलायचंय ते तू स्वतः येऊन बोल सरांशी. ओके, मी स्वतः येऊन उद्या सरांशी बोलेन. ओके, थँक्यू. अदिती, अगं संध्याकाळी आता सगळे दर्शनाला येतील, त्याच्या तयारीला लागलं पाहिजे आता. हो. जय, कुठेस तू? निदान आज तरी वेळ येते. एकदा मनापासून बाप्पाचा आशीर्वाद घे, ते सगळं ठीक करतील. जय, कधी संपायचे हे सगळे प्रॉब्लेम्स? एक प्रॉब्लेम संपत नाही तोपर्यंत दुसरा प्रॉब्लेम उभा असतो. तुला सांगू, मी दमलोय आता तुझा स्ट्रगल बघून, पण देव काय दमत नाही रे तुला त्रास देऊन. असं नाही अरे, मी अजूनही होपफुल आहे, कारण ह्या सगळ्यात असं एक कोणीतरी आहे जो मला या सगळ्या संकटातून बाहेर काढू शकतो, आणि तो नक्कीच पॉवरफुल. कोण? बाप्पा. क्षण येतोय ना बाप्पाचा. हा मस्त वातावरण असणार आहे या सणात. जय, बी प्रॅक्टिकलीच बोलायचं झालं तर सुहास खरंच असा एक माणूस आहे जो मला या संकटातून बाहेर काढू शकतो. अविनाश देव. खात्री? विश्वास. सुहास, जर या माणसाने माझा सगळा माल विकत घेतला ना, किंवा मला दुसरा कुठलाही कॉन्टॅक्ट दिला, तर मी हे 5 लाख रुपये सहज उभे करू शकतो. तसं झालं तर खरंच खूप बरं होईल. मी तुझी मदत नाही करू शकलो, पण निदान बाप्पा तरी तुझ्या मदतीला धावून येईल. ठीक आहे, आता हे टेन्शन सोड आणि घरी जा. आदिती वाट बघत असेल तुझी. हे पण सुहास, ह्या सगळ्याबद्दल आदितीला एक शब्दही बोलायचा नाही. हे मला माहिती आहे, मी जर तिला काही सांगितलं नाही तर तुझ्याकडून माहिती काढायचा प्रयत्न करेल. नाही सांगणार मी तिला काही, पण तुला जर खरंच तिची काळजी असेल ना, तर तू घरी जा लवकर. जय, जेवायचं नाहीये तुला? नाही, नको. का, बरं वाटत नाहीये का? नाही, ठीक आहे. मग भूक का नाहीये? बाहेर खाणं झालंय माझं. आज खूप बिझी होतास का? हो, डिलिव्हरीचा ट्रक आला होता तर त्याचं चेकिंग करताना वेळ गेला. तू जेवलीस का? मला माहिती आहे जय, तू काहीही खाल्लेलं नाहीये, पण मला तुला जबरदस्ती करून त्रास नाही द्यायचा आहे. तू काहीच खाल्लं नाहीयेस हे तू न सांगताही कळतंय मला, पण आता जर तुझ्याशी बोलायला लागलो ना तर मी अडचणीत हे कळेल तुला.
म्हणूनच तुझ्याशी नजरही नाही मिळवू शकत. केवढी कामं पडली. उकड करा, मोदक करा. नेमका तुझा आज ऑफिसचा पहिला दिवस आहे, तर तुलाच बसवलं असतं मोदक करायला. खरं सांगू का, हल्ली सगळंच बाहेर मिळतं, मोदक सुद्धा. पांडणांना चालत नाहीत ना. म्हणजे मी काय म्हणते की ते मोदक सुद्धा कोणीतरी आपल्या घरीच बनवलेले असतात ना, मग काय हरकत आहे. ठीक आहे, हे बघ, तू एक काम कर, ऑफिस मधून घरी येताना एक 8-10 मोदक आण. हो, आणते मी. खरं तर मी जयला सांगितलंच तर आणायला, पण त्याचा अजिबातच भरोसा नाही ग. दिवसभर काय करतो याचा पत्ताच लागत नाही ग, है ना. काय ग. हा, पण तू तुझी नोकरी नीट सांभाळा बाई. छान संसार करा, म्हणजे आम्हाला टेन्शन नाही. काय ग, पण सध्या झालंय काय याला. कालपासून त्याचा चेहराच काहीतरी सांगतोय. काय ग, मी काही प्रॉब्लेम नाही ना. काय ग, मी काही प्रॉब्लेम नाही ना. नाही वहिनी, त्याचा बिझनेस आता नवीन आहे ना, त्याच्यामुळे थोडी मेहनत तर त्याला करावीच लागणार. पण एक बरं आहे की तो त्या कामात गुंतून राहिलाय, आणि जोवर तो बिझनेस सेट होत नाही ना, तोवर त्याचं कशातही लक्ष लागणार नाही. म्हणजे जय गुंतलाय हे मलाही दिसतंय, पण फक्त कामातच गुंतलेला असू देत, अडचणीत नको म्हणजे झालं. नाही, कारण काय, कामात गुंतलेला माणूस असा दिसत नाही ना ग. वहिनी, आता गुंतण्यात कसला आलाय फरक. म्हणजे काय आहे, तर तुझ्यात गुंतला होता त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर भाव काही वेगळेच होते. आता तसे नाही आहेत, ते वेगळेच आहेत. बाई ग, आपल्या माणसांपासून चिंता लपून राहत नाहीत ग. नाही म्हणजे काय आहे, काही प्रॉब्लेम असेल तर आहोत ना आपण सगळे. पण ते प्रॉब्लेम्स आधी कळलेले बरे, म्हणून विचारलं. वहिनी, तसं काहीही नसेल, नाहीतर त्यांनी नक्की सांगितलं असतं. नाही नाही, ते ठीक आहे, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, त्याने कितीही नोकरी सोड म्हणून जबरदस्ती केली ना, तरी तू नोकरी सोडू नको. शेवटी टेन्शन त्यालाच येईल. नाही वहिनी, या बाबतीत ना मी थोडासा वेगळा विचार करते. जयला दुखवून मी काहीही करू शकत नाही, आणि म्हणूनच मी ठरवले की ही नोकरी मी नाही करणार. काय. अगं, तू नोकरी सोडून कसं चालेल. वेगळा संसार म्हणणं इतकं सोपं आहे का. जयला रेग्युलर इन्कम नाही, तुला नोकरी करायची नाही, संसार कसा होणार तुमचा. मला नाही माहित वहिनी, पण आता मला इतकंच कळतंय की जयचं मन दुखावलं जाईल किंवा त्याचा स्वाभिमान दुखावला जाईल अशी कुठलीही गोष्ट मला नाही करायची, आणि म्हणूनच मला ही नोकरी सुद्धा नाही करायची. अगं, पण मग हा विचार तू इंटरव्ह्यू देण्याआधी नाही का करायचा. अगं, तिथे कुठलं कॉन्ट्रॅक्ट वगैरे नाही ना साईन करून आलीस. हो, आणि म्हणूनच रिझाईन करण्याआधी मला तिथे जाऊन तिथल्या बॉसला भेटावं लागेल. आणि माझी खात्री आहे त्यांच्याशी बोलल्यावर ते नाही म्हणणार नाही.